हं. जरा कल्पना करा, साक्षात मृत्यूचा देव म्हणजेच यम समोर उभा आहे आणि एक सामान्य माणूस त्याच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांतपणे सांगतोय, अरे तू मला इथे न्यायला आलेला नाहीस, उलट उलट मीच तुला शरण यायला लावेन. बापरे, हे दृश्य डोळ्यांसमोर आणलं तरी अंगावर काटा येतो. हो ना. म्हणजे हा निव्वळ वेडेपणा वाटू शकतो किंवा मग असा एक अढळ आत्मविश्वास जेणे साक्षात काळालाही गुडघे टेकायला लावले. आपण नेहमी मृत्यूचा विचार करतो तेव्हा मनात काय येतं? साहजिकच भीती, धडधड. बरोबर, एक अटळ शेवट वाटतो आपल्याला. पण पण ज्या माणसाला मृत्यूचीच भीती उरलेली नाही, तो माणूस कोणत्या मानसिक पातळीवर जगत असेल, हा विचार करण्यासारखा भाग आहे. खरं तर हा अवाक करणारा विचार आहे. कारण मृत्यूची भीती ही माणसाच्या अस्तित्वातील सर्वात आदिम म्हणजे एकदम खोलवर रुजलेली भीती आहे. जगातील बाकी सगळ्या ज्या भीती आहेत ना, अच्छा, म्हणजे इतर सगळ्या भीती. हो या मृत्यूचीच वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे नोकरी जाण्याची भीती, आजारी पडण्याची भीती किंवा समाजातून बहिष्कृत होण्याची भीती. या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी आपलं अस्तित्व संपेल हीच भीती दडलेली असते. एकदम बरोबर. आणि अशा या सर्वोच्च भीतीला जेव्हा एखादा माणूस इतक्या उघडपणे आवाहन देतो, तेव्हा ती केवळ एक बंडखोरी नसते बरं का, तर ती एका अत्यंत प्रगत अशा आध्यात्मिक आणि मानसिक अवस्थेची पावती असते. मला असं प्रकर्षाने वाटतं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा ऐतिहासिक साहित्याचा वेध घेणार आहोत, जे 700 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं असलं तरी आजच्या काळातही तेवढंच लागू पडतं. नक्कीच. आपण बोलतोय संत नामदेवांच्या एका अत्यंत गाजलेल्या अभंगाबद्दल. आम्ही विठ्ठोबाचे दूत, यम आणू शरणागत. तसं पाहिलं तर अवघ्या 6 ओळींची ही रचना आहे. हो, फक्त 6 ओळी. हा फक्त एक धार्मिक अभंग नाहीये. हा मानवी मनातील भीती, आपला अहंकार आणि त्यातून मिळणारी संपूर्ण मुक्ती यांचा एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय जाहीरनामा आहे. अगदी बरोबर. आज आपण हेच डिकोड करणार आहोत की एका सामान्य माणसाला असा कोणता विचार एवढी अफाट ताकद देऊ शकतो. आणि या रचनेचं वेगळेपण हे आहे की हे आव्हान कोणत्याही अहंकाराच्या किंवा रागाच्या भरात दिलेलं नाहीये. म्हणजे हे आव्हान एका अशा माणसाने दिलं आहे ज्याने स्वतःच्या मीपणाचा पूर्णपणे त्याग केलाय. हो, कारण संत नामदेव हे काही महालात राहणारे राजे नव्हते. अगदी. किंवा शस्त्र चालवणारे योद्धेही नव्हते. ते एक सामान्य वारकरी होते. समाजाच्या तळागाळातून आलेल्या एका सामान्य माणसाने जेव्हा साक्षात मृत्यूला असं थेट आव्हान दिलं, काय सांगताय? हो, तेव्हा तत्कालीन समाजात त्याने किती मोठी वैचारिक क्रांती घडवली असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. हा आत्मविश्वास कुठून येतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मग आपण यातीय पहिल्याच दाव्यापासून सुरुवात करूया. आम्ही विठ्ठोबाचे दूत. इथे संत नामदेव स्वतःला नुसते भक्त किंवा अनुयायी म्हणत नाहीयेत बरं का. ते एक अतिशय विशिष्ट शब्द वापरतात, तो म्हणजे दूत. हो, दूत हा शब्द खूप महत्वाचा आहे इथे. हे ऐकताना मला थेट आधुनिक काळातील डिप्लोमॅटिक इम्युनिटी किंवा किंवा राजदूताची आठवणी येते. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या शक्तिशाली देशाचा राजदूत दुसऱ्या कोणत्याही परक्या किंवा अगदी शत्रूच्या देशात जातो, तेव्हा तो तिथे एकटा असला तरी घाबरत नाही. बरोबर, कारण त्याला पाठिंबा असतो. एक्झॅक्टली. कारण त्याला माहीत असतं की तो तिथे वैयक्तिकरित्या गेलेला नाहीये, तो एका सर्वोच्च सत्तेचा प्रतिनिधी आहे. कोणीही त्याला सहजासहजी हात लावू शकत नाही, कारण त्याला हात लावणं म्हणजे त्या सर्वोच्च सत्तेला आव्हान देण्यासारखं असतं. हे बघा, हा दृष्टिकोन मृत्यूकडे बघण्याचा आपला सगळा चष्माच बदलून टाकतो. तुम्ही दिलेली राजदूताची उपमा इथे तंतोतंत लागू पडते. म्हणजे तुम्हालाही तसंच वाटतं? हो ना. जेव्हा नामदेव स्वतःला विठ्ठोबाचे दूत म्हणतात, तेव्हा ते स्वतःचं वैयक्तिक अस्तित्व बाजूला ठेवतात. मृत्यू किंवा यम हा माणसाच्या अहंकाराला किंवा मीपणाला मारू शकतो. पण जो माणूस म्हणतोय की माझं अस्तित्वच नाही. अगदी बरोबर. जो म्हणतोय की माझं स्वतःचं असं काही अस्तित्वच नाही, मी फक्त एका शाश्वत तत्वाचा, विठ्ठोबाचा प्रतिनिधी आहे, तिथे मृत्यू कोणाला मरणार? बापरे, हा खूप मोठा पॉइंट आहे. यम किंवा काळ हा त्या शाश्वत सत्तेसमोर एक दुय्यम अधिकारी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या सर्वोच्च सत्तेचं दूत बनता, तेव्हा तुम्हाला यमाच्या दरबारातही ती डिप्लोमॅटिक इम्युनिटी मिळते. तुम्हाला तिथल्या कोणत्याही कायद्याची किंवा शिक्षेची भीती उरत नाही. 1 मिनिट थांबा. हे थोडं समजून घेऊया आपण. म्हणजे बॉसची ओळख असल्यावर खालच्या अधिकाऱ्याला घाबरण्याची गरज नाही, असं आपण म्हणतो ना, तसाच कैसा हा प्रकार आहे. अगदी तसाच. पण इथे मला एक विरोधाभास जाणवतोय. कोणता?
एका बाजीमध्ये इतक्या आत्मविश्वासाने यमाला शरण आणण्याची भाषा करत आहेत आणि त्याच अभंगाच्या शेवटच्या ओळीत ते म्हणतात, ऐसा नाम यशवंत विठोबाचा शरणागत. म्हणजे एकीकडे स्वतःला यशवंत म्हणजे विजयी म्हणायचं आणि दुसरीकडे शरणागत म्हणायचं. हो, हा विरोधाभास वाटू शकतो. आजच्या जगात आपण शरणागतीला हरणे, दुबळे होणे किंवा स्वतःची हार मानणे असं समजतो. मग शरणागतीतून विजय कसा काय मिळू शकतो हे मला जरा उलगडून सांगा. हाच तर या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. आजच्या काळात आपण सरेंडर किंवा शरणागती म्हणजे कमजोरी मानतो. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर माणसाला सर्वात जास्त थकवणारी गोष्ट कोणती असते? ताणतणाव. हो, पण त्याच्या मुळाशी असतो मी सर्व काही नियंत्रित करू शकतो हा खोटा अहंकार. आपण सतत परिस्थिती, लोक आणि स्वतःचं भविष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. खरंय. आणि जेव्हा ते आपल्या मनासारखं होत नाही, तेव्हा आपण फ्रस्ट्रेट होतो, घाबरतो. संत नामदेव इथे ज्या शरणागतीबद्दल बोलत आहेत, ती काही दुबळ्याची शरणागती नाही. ती लेट गो करण्याची, म्हणजे सर्व ओझे खाली ठेवण्याची अत्यंत जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. अच्छा, म्हणजे स्वतःच्या अहंकाराचं ओझं खाली ठेवणं. अगदी तसेच. जेव्हा एखादी व्यक्ती एका सर्वोच्च सत्तेला, एका शाश्वत तत्वाला स्वतःला पूर्णपणे शरण जाते, तेव्हा ती म्हणते की माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते आता माझ्या हातात नाही, ते त्या सत्तेच्या हातात आहे. क्या बात आहे. या एका विचारामुळे तिच्या खांद्यावर या सगळ्या चिंतांचं ओझं एका क्षणात नाहीसं होतं आणि ज्याच्या मनावर कोणतंच ओझं नाही, त्याला कशाचीही भीती वाटू शकत नाही. तीच शरणागती त्यांना यमावर विजय मिळवून देणारी सर्वात मोठी ताकद ठरते. म्हणजे अहंकाराचा त्याग हीच त्यांना यशवंत बनवणारी गुरुकिल्ली आहे. हे ऐकताना जाणवतं की हा खरोखरच एक प्रचंड मोठा पॅराडाइम शिफ्ट आहे. विचारांची दिशाच बदलून जाते. पण चला थोडं प्रॅक्टिकल जगाकडे येऊया आता. नक्कीच. जर तुम्ही साक्षात मृत्यूच्या देवाला आव्हान देत आहात तर तुमच्याकडे तशी ताकदवान शस्त्रही असायला हवीत. आता या यमाशी लढायला हे दूत नेमकी कोणती अस्त्र वापरतात या पुढच्या ओळी ऐका. मुखे नाम हाते टाळी, महापापा करू होळी, करू हरिनामाचा घोष, कुंभपाक पाडू ओस आणि करू हरिकथा कीर्तन, तोडू यमाचे बंधन. इथे मला खरंच एक मोठा प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही यमाच्या समोर उभे आहात आणि तुमच्या हातात तलवारी नाहीत, ढाली नाहीत, तर तुम्ही फक्त टाळी वाजवताय आणि गाणी गाताय. हो, वरवर पाहता तसंच वाटतं. म्हणजे फक्त टाळी वाजवून आणि कीर्तन करून महापापाची होळी कशी काय होऊ शकते? हे थोडं अतिशोक्तिपूर्ण किंवा अगदीच भाबडेपणाचं नाही का वाटत? मला तरी हा प्रश्न पडलाय. वरवर पाहता हा भाबडेपणा नक्कीच वाटू शकतो. पण यामागे अत्यंत सखोल असं मानवी मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स दडलेलं आहे, जे आजचे आधुनिक संशोधकही मान्य करतात. अच्छा, ते कसं? आपण आधी कुंभपाक आणि पाप या शब्दांमागील मूळ रूपक किंवा मेटाफर समजावून घेऊया. पारंपरिक समजुतीनुसार कुंभपाक हा एक असा भयानक नरक आहे जिथे पापी लोकांना कडक तेलाच्या कुंडात टाकून उकळलं जातं. हो, आपण ऐकून आहोत हे. पण नामदेवांसारखे संत हे केवळ मृत्यूनंतरच्या भाकड कथांवर विश्वास ठेवणारे नव्हते. ते वास्तवात जगणारे लोक होते. त्यांच्या मते नरक ही काही मृत्यूनंतर मिळणारी जागा नाहीये. मग हा कुंभपाक नक्की आहे कुठे? तो आपल्याच मनात आहे. काय सांगताय? हो. अनेकदा आपण आपल्याच कर्मांमुळे, आपल्या चुकीच्या विचारांमुळे, सततच्या ताणतणावामुळे आणि अपराधीपणामुळे याच जन्मात नरकयातना भोगत असतो. आजच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा माणूस डिप्रेशनमध्ये असतो, अत्यंत अँक्झायटी किंवा चिंतेने ग्रासलेला असतो, तेव्हा तो रोज स्वतःच्याच विचारांच्या कडक तेलात उकळत असतो. माणसाच्या मनातील दुःखांचे, अपराधीपणाचे आणि वासनांचे हे जे डोंगर आहेत, तेच हे महापाप आणि तोच हा कुंभपाक आहे. आपण स्वतःलाच या कुंभपाकात टाकलेलं असतं. बापरे, हा दृष्टिकोन तर पूर्णपणे डोळे उघडणारा आहे. म्हणजे आधुनिक जगात जो आपण सतत एक हसल कल्चर अनुभवतो, सतत मागे पडण्याची भीती, लोकांकडून मिळणाऱ्या व्हॅलिडेशनची भूक आणि भूतकाळातील चुकांचं ओझं, म्हणजे हाच तो कुंभपाक जो आपण दररोज जगतोय. अगदी 100%. तुम्ही अचूक ओळखलात. आणि आता तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया, की फक्त टाळी वाजवून आणि गाऊन हा मानसिक कुंभपाक रिकामा कसा पडेल? हो, तोच माझा मुख्य प्रश्न होता. जेव्हा संत नामदेव हरिनामाचा घोष म्हणतात, तेव्हा घोष म्हणजे केवळ हळू आवाजात डोळे मिटून एकट्याने केलेली प्रार्थना नाही. तो एक अत्यंत तीव्र, सामूहिक आणि प्रचंड ऊर्जायुक्त असा नाद आहे. अच्छा, म्हणजे एक सामूहिक ऊर्जा.
हो, कीर्तन ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे शेकडो लोक एकत्र येतात. ते हातात टाळं घेतात, एक विशिष्ट लय निर्माण होते, हाताने टाळी वाजवली जाते आणि एका सुरात नामस्मरण केलं जातं. आणि यातून मेंदूवर नेमका काय परिणाम होतो? कारण तुम्ही मगाशी न्यूरोसायन्सचा उल्लेख केला. खूप मोठा परिणाम होतो. आधुनिक मानसशास्त्र याला कलेक्टिव्ह इफरवेसन्स म्हणजे सामूहिक चैतन्य असं म्हणतं. जेव्हा माणसं एकाच लयीत, एकाच सुरात एकत्र काहीतरी गातात किंवा ताल धरतात, तेव्हा त्यांच्या मेंदूत एक विशिष्ट प्रकारची लाट निर्माण होते. ओके. टाळी वाजवणे ही केवळ शारीरिक कृती नाही बरं का, ती तुम्हाला वर्तमान काळात आणणारी एक अँकर किंवा ग्राउंडिंग टेक्निक आहे. म्हणजे आपण जे माइंडफुलनेस म्हणतो तसं काहीतरी. अगदी तसंच. जेव्हा तुम्ही पूर्ण ताकदीने टाळी वाजवता आणि मोठ्याने गाता, तेव्हा तुमच्या शरीरातील वेगस नर्व उत्तेजित होते, जी तुमच्या मज्जासंस्थेला शांत करते. तुमच्या मेंदूत अडकलेली लूप्स किंवा ते नकारात्मक विचारांचे चक्र एका झटक्यात तुटते. म्हणजे तुम्ही म्हणताय की टाळी आणि कीर्तन हे 700 वर्षापूर्वी शोधून काढलेलं एक प्रकारचं मास थेरपी किंवा अत्यंत प्रगत असं मेडिटेशन आहे. नक्कीच. आणि या प्रक्रियेत माणूस स्वतःला इतका विसरून जातो की त्याचा अहंकार आणि त्याची ओळख पूर्णपणे विरघळून जाते. तो त्या समूहाच्या ऊर्जेशी आणि त्या सर्वोच्च तत्वाशी एकरूप होतो. बापने, हे ऐकायला खूप भारी वाटतंय. जेव्हा माणूस या फ्लो स्टेटमध्ये जातो ना, तेव्हा त्याच्या मनातील अपराधीपणाचे ओझे आणि मानसिक आघात जळून खाक होतात. हीच ती महापापाची होळी. आता उलगडतंय मला. यमाचे बंधन म्हणजे दुसरं तिसरा काही नसून आपल्या मनातील आसक्ती, लोभ आणि मृत्यूची भीती आहे. एकदा का हरिकथेत मन रंगले की ही सर्व मानसिक आणि भौतिक बंधने आपोआप तुटून पडतात. म्हणजे कुंभपाक ओस पडणे याचा अर्थ स्वर्गातल्या कुठल्या तरी नरकाची गर्दी कमी होणे असं नसून लोकांच्या मनातील नरक कायमचं नष्ट होणे आणि त्यांना या जन्मातच मुक्त, आनंदी अवस्था मिळणे. हे खरंच थक्क करणारं आहे. आपण वर्षानुवर्षे ह्या ओळी वाचतो, पण त्यामागचं हे मानसशास्त्रीय आणि न्यूरोसायंटिफिक विज्ञान कधीच लक्षात आलं नव्हतं माझ्या. बिना औषधांची, बिना कोणत्याही महागड्या थेरपीची ही एका संपूर्ण समाजाला मानसिक तणावातून बाहेर काढण्याची किती प्रभावी व्यवस्था होती. हो ना, अगदी सोपी आणि सर्वांसाठी उपलब्ध. आत्ता मला हे खऱ्या अर्थाने समजायला लागले की हे दूत इतके निर्भय कसे काय होते. आता आपण या प्रवासाच्या त्या शिखरावर आलो आहोत, जिथे भक्तीची ही पूर्ण प्रक्रिया एका सर्वोच्च टप्प्यावर पोचते. हो, शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा. संत नामदेव म्हणतात, एवढा प्रताप नामाचा, रीघ नव्हे कळी काळाचा. येथे खऱ्या अर्थाने त्या नामाच्या प्रतापावर किंवा त्याच्या अभेद्य सामर्थ्यावर चर्चा केली आहे. हा, या अभंगाचा आणि आपल्या चर्चेचाही सर्वात परमोच्च बिंदू आहे असं मी म्हणेन. आतापर्यंत आपण पाहिलं की त्यांनी यमाला आव्हान दिलं, मनातील नरक ओस पाडला. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी काय आहे? तर तो नामाचा प्रताप. बरोबर. हा प्रताप नेमका काय आहे आणि कळी काळ म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इथे मला एका आधुनिक संकल्पनेची आठवण येते. सायफाय चित्रपटांमध्ये किंवा विज्ञान कथांमध्ये आपण अनेकदा एक फोर्स फिल्ड किंवा अभेद्य असं अदृश्य सुरक्षा कवच पाहतो. अच्छा, हो, ते लेझर वगैरे अडवणार आहे ना? हो, अगदी तेच. हे कवच एकदा सुरू झालं की बाहेरून येणारं कोणतंही क्षेपणास्त्र, कोणताही हल्ला त्या कवचाला भेदून आत जाऊ शकत नाही. ते सगळे हल्ले त्या कवचावर अधोग नष्ट होतात. रीघ नव्हे कळी काळाचा या वाक्याचा अर्थ मला तसाच काहीसा वाटतो. खूप छान उपमा आहे हे. रीघ नसणे म्हणजे अजिबात प्रवेश नसणे. ज्यांनी हे नामाचं कवच परिधान केलं आहे त्याच्या आत कळीकाळ अजिबात प्रवेश करू शकत नाही. हे एक प्रकारचं अंतिम आणि अभेद्य असं आध्यात्मिक चिलखत आहे. ही उपमा अतिशय समर्पक आहे. हे फोर्स फील्ड कसं काम करतं हे समजण्यासाठी आपल्याला कळीकाळ म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल. कळीकाळ म्हणजे केवळ यम किंवा एकट्या व्यक्तीचा मृत्यू नाही बरं का. मग काय आहे कळीकाळ? कळीकाळ हा काळाचा तो महाभयंकर विनाशकारी प्रभाव आहे जो या विश्वातील सर्व गोष्टी नष्ट करतो. भौतिकशास्त्रात ज्याला आपण एन्ट्रॉपी म्हणतो. अच्छा, एन्ट्रॉपी. हो, या जगात जे काही निर्माण झालं आहे, आपली शरीरे, आपण बांधलेल्या टोलेजंग इमारती, महान साम्राज्य, अगदी तारे आणि ग्रह देखील, ते सर्व काळाच्या ओघात नष्ट होणार आहे. काळाला कोणीही थांबवू शकत नाही. तो सर्वभक्षक आहे. म्हणजेच जोवर आपण स्वतःला या नाशवंत गोष्टींशी जोडून ठेवतो तोवर आपल्याला काळाची भीती वाटत राहणार. अगदी बरोबर. जोवर तुमची ओळख तुमचं शरीर, तुमची संपत्ती किंवा तुमची पदवी आहे, तोवर तुम्ही काळाच्या कचाट्यात आहात. कारण वेळ या सगळ्या गोष्टी हिरावून घेणारच आहे. हे मात्र खूप भयानक सत्य आहे. पण इथेच नाम ही संकल्पना येते.
नाम हे काही फक्त एक अक्षर किंवा शब्द नाहीये. नाम हे या सतत बदलणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या जगात एकमेव शाश्वत सत्य आहे. एकमेव शाश्वत सत्य. हो, ते एक असं तत्व आहे जे वेळेच्या मर्यादेत अडकत नाही. जो भक्त या नामाशी एकरूप होतो, तो खऱ्या अर्थाने त्या शाश्वत सत्याचाच एक भाग बनतो. तो एका अशा डायमेन्शनमध्ये किंवा आयामात प्रवेश करतो, जिथे वेळेचं अस्तित्वच उरत नाही. हे समजायला थोडं जड आहे पण खूप खोल आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की मृत्यू केवळ भौतिक गोष्टींना मारू शकतो, पण ज्याची चेतना त्या शाश्वत नामात विलीन झाली आहे त्याच्यावर कळी काळाचा कोणताही जोर चालत नाही. अगदी बरोबर. तिथे कळी काळाची रीघ नाही, कारण काळ तिथे पोचूच शकत नाही. ते फोर्स फील्ड अभेद्य आहे, कारण ते मुळात भौतिक नाहीये. अगदी तसंच. जेव्हा आपण वेळेच्या अधीन असलेल्या गोष्टींमध्ये अडकतो, तेव्हा आपण मृत्यूला घाबरतो. पण जेव्हा आपण नामाच्या माध्यमातून वेळेच्या पलीकडे जातो, तेव्हा ती भीती आपोआपच गळून पडते. क्या बात है. आणि हे नुसतं तत्वज्ञान नाहीये. संत नामदेव जेव्हा ऐसा नामा यशवंत म्हणतात, तेव्हा तो त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यांनी तो काळ, ती मृत्यूची भीती प्रत्यक्ष जिंकली आहे. हो, त्यांनी ते अनुभवून लिहिलंय. त्यांनी तो फोर्स फील्ड स्वतः अनुभवला आहे. त्यामुळेच त्यांच्या शब्दात तो ठामपणा आणि तो प्रताप जाणवतो. हे खरोखरच अवाक करणारं आहे. आज आपण या साहित्याचा वेध घेताना एका अतिशय अद्भुत अशा प्रवासाचा अनुभव घेतलाय. आपण जर या संपूर्ण चर्चेकडे मागे वळून पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. एका सामान्य माणसाचा विठोबाचा दूत होण्यापासूनचा हा जो प्रवास आहे, तो मानवी मनाच्या अमर्याद क्षमतेची साक्ष देतो. हो, निश्चितच. आपण पाहिलं की कसं साक्षात मृत्यूच्या भीतीवर अँबॅसेडर किंवा दूत बनून मात करता येते. कोणताही अहंकार न बाळगता, उलट स्वतःला सर्वोच्च सत्याला शरण जाऊन कशी खऱ्या अर्थाने अभयावस्था प्राप्त होते. आणि हे सगळं साध्य करण्यासाठी कुठल्याही शस्त्रास्त्रांची गरज नाही, हेही आपण पाहिलं. टाळी, कीर्तन आणि हरिनामाचा घोष या अत्यंत साध्या वाटणाऱ्या प्रक्रियांमधून माणसाच्या मनातील कुंभपाक म्हणजे नैराश्य, ताणतणाव आणि अपराधीपणाची भावना कशी जळून खाक होते यामागचं मानसशास्त्र आपण आज समजून घेतलं. अगदी. आणि शेवटी नामाच्या त्या अभेद्य फोर्सफील्डबद्दल चर्चा केली, ज्याच्यापुढे साक्षात काळालाही हात टेकावे लागतात. हे सगळं ऐकल्यानंतर मला वाटतं की हा अभंग केवळ 700 वर्षापूर्वीच्या एका संताची कहाणी नाहीये. ही आजच्या प्रत्येक माणसाची गरज आहे. आपण दररोज कोणत्या ना कोणत्या भीतीशी लढतच असतो. आणि याच साक्षीतून आजच्या या सखोल चर्चेचा समारोप करताना एक विचार माझ्या डोक्यात नक्कीच रेंगाळत राहतोय. कोणता विचार? आजचं जग हे माहितीच्या प्रचंड स्फोटाचं, सततच्या धावपळीचं आणि ताणतणावाचं जग आहे. आपण अनेकदा स्वतःच्याच मनातील कुंभपाकात होरपडत असतो. जर 700 वर्षापूर्वी एका अढळ निष्ठेने आणि एका नामाच्या उच्चाराने मृत्यूसारखी सर्वोच्च भीती आणि नरकासारखा मानसिक ताण जिंकता येत असेल, तर आज का नाही? बरोबर. तर आजच्या या अस्थिर जगात आपण आपल्या स्वतःच्या दुःखांवर आणि भीतीवर मात करण्यासाठी कोणत्या ध्येयावर किंवा नामावर अशी अढळ निष्ठा ठेवली पाहिजे? कोणीही ऐकताना हा विचार नक्की करावा. अगदी बरोबर. असा कोणता शाश्वत विचार किंवा तत्व आहे जो आपल्याला आपल्या आतल्या आणि बाहेरच्या कळी काळाचा ठामपणे सामना करण्याचं सामर्थ्य देईल? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे.